नमस्कार मॅडम. नमस्कार. यंदाच्या दिवाळीत ऐश्वर्य प्राप्तीसाठी कोणती उपासना करता येईल मॅडम? ऐश्वर्य प्राप्ती ही सगळ्यांनाच हवी असते. बरोबर. आपल्याला ऐश्वर्य प्राप्ती ही काही अशी विकत मिळणारी गोष्ट नाहीये. ऐश्वर्य प्राप्ती ही लक्ष्मीची साधना आहे आणि ती लक्ष्मीची साधना कशी करायची किंवा काय करावं यासाठी आम्ही आमच्या संस्थेतर्फे ज्योतिष सिंधू या संस्थेतर्फे लक्ष्मी पोटलीची सुरुवात केलेली आहे. गेले 4 वर्ष हा आम्ही उपक्रम राबवत आहोत. याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारच्या वनस्पती, विविध प्रकारचे क्रिस्टल्स, लक्ष्मीला आवडणाऱ्या काही इतर गोष्टी, शंख, शिंपले अशा काही विविध प्रकारच्या वस्तू वापरून आम्ही ही पोटलीची स्थापना करतो. पोटलीची स्थापना करताना आम्ही दसऱ्याच्या जे काही आपले नवरात्रीचे दिवस असतात तेव्हापासून आम्ही सुरुवात करतो. ते आम्ही 11 दिवसांची पूर्ण साधना झाल्यानंतर त्या पोटल्या त्या वस्तू आम्ही पोटलीमध्ये भरतो आणि विक्रीसाठी उपलब्ध करतो. लक्ष्मी पोटली म्हणजे नक्की काय असते? लक्ष्मी पोटली म्हणजे काय तर लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तूंनी एकत्रित तयार केलेल्या वस्तूंपासून तयार केलेली पोटली म्हणजे. या सगळ्या गोष्टी टाकून मॅडम ते काम कसं करतं? आता काय होतं, आपण लक्ष्मी पूजन हे एवढा एकच दिवस वर्षातून सेलिब्रेट करतो लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्याला इच्छा असते की अरे आपल्याला वर्षभर पैसे मिळावे. पण कसे, रोज आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्याला ऊर्जा मिळते, तेव्हा आपण काम करतो. तशीच आपण पोटली बरोबर काय साधना केली तर आपल्याला ती लक्ष्मीची ऊर्जा कशी प्राप्त होईल हे सगळं आम्ही आमच्या ग्रुपमधून जे जातक आमच्याकडनं पोटली खरेदी करतात त्यांना आम्ही ती साधना सांगतो. ती तशी साधना तंतोतंत पाळल्यानंतर आपल्या आर्थिक उन्नतीमध्ये भर झालेली आपल्याला पाहायला मिळते. मॅडम, लक्ष्मी पोटली घेतल्यावर त्याची स्थापना कशी करायची? ते सगळे नियम आम्ही आमच्या लक्ष्मी पोटली घेतल्यानंतर त्या जातकांना सांगत असतो. कुठलं वस्त्र वापरावं, कुठलं अत्तर वापरावं, कशा पद्धतीने ते हाताळावं, पैशांचं नियोजन कसं ठेवावं लक्ष्मी पोटली बरोबर, हे सगळं आम्ही त्या जातकांना पोटली खरेदी केल्यानंतर सांगतो. आणि प्रत्येक एका जातकाला सांगतो. असं नाही की आपण वस्तू विकली आणि त्याच्यावर परत पाहिलंच नाही, असं होत नाही. पूर्ण वर्षभर आम्ही त्या पोटली बरोबर तुमच्याशी जोडलेले असतो. आणि ही लक्ष्मी पोटली सर्वांनाच फायद्याची असते का विशिष्ट राशीच्या लोकांना ती उपयोगाची ठरते? नाही, आपण लक्ष्मी पोटली ही माणसांसाठी देत नाही. लक्ष्मी पोटली ही लक्ष्मीसाठी दिलेली असते. लक्ष्मी आपल्याकडे कशी आकर्षित राहील आणि ती आपल्याकडे कशी टिकून राहील त्यासाठीचे त्याच्यामध्ये वस्तू दिलेली असतात. त्याच्यामध्ये कुठल्याही राशीचा, कुठल्याही ग्रहांचा, नक्षत्रांचा काही संबंध नसतो. आणि लक्ष्मी पोटली घेण्याचा मॅडम शुभ दिवस कुठला या दिवाळीतला? या दिवाळीतले 5ही दिवस शुभच असतात. वसुबारसेपासून ते पाडवा भाऊबीजेपर्यंत तुम्ही केव्हाही ती पोटली घेऊन स्थापन करू शकता. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.